काय काय नाव फोटो मारल्याशिवाय आणि निघायचा टायमिंग ठरला होता आमचा. धीरज पाठी बसलोय पण ऍड करतात. आणि 7:30ला निघायचं म्हणून हा उठला 8 वाजता. गाईस तुम्हाला विषय सांगतो, इथं प्रत्येक जण आहे ना 12वीच्या पुढे शिकलाय. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. हा इथं मोबाईल आहे पण गाणी लावली आहे ती वेगळी, लागताय ते वेगळी. बालू देखो काय हॅलो, तू कनेक्ट केलाय पण गाणी का नाही लागत? आणि अनेक बालूला फोन केला नाही त्याला सांगतोय कनेक्ट केलाय, गाणी लागत नाही. डिप्रेशन. ही फक्त सुरुवात आहे, लोक शेवटपर्यंत बघा. काय तुम्ही बघू शकता, तर मालक येणार आहे आणि आम्हाला गाणी लावून द्या. तो येस्तोवर ते इथे यांचा जुगाड चालू आहे. फायनली गाणी चालू झाले. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. हुशार पोरं सापडले इथे. हुशार नंबर 1, हुशार नंबर 2 आणि हुशार नंबर 2 स्वतः. प्रवासाला सुरुवात झाली. दर्शनाने आता आम्ही स्टेशन संगमेश्वर स्टेशनला थांबलेला आहे आणि आता आम्ही चालू चहा पिण्यासाठी. सो देखते अभी चहा किधर मिलता है. चला आता चहा शोधते ठीक आहे जो इथे इथे भेटेल ना वडापाव फक्त दिसलाय मयुरी म्हणून. आता आम्ही गुळाचा चहा पिणार आहे. फर्स्ट टाइम ट्राय गुळाचा चहा. लेमन टी मेंबर, लेमन टी मेंबर नशिबान साथ नाही दिला, लेमन टीच नाही भेटली भावाला. कधी तर आला संगमेश्वर स्टेशन बॅक साईडला हा कोल्हापुरी गुळाचा चहा आहे, एकदा नक्की ट्राय करा. एक नंबरचा आहे. भावान चहा नाही सर. आणि आमचा एक माणूस आहे लेमन टी वाला, त्याला लेमन टी अवेलेबल नाही झाले पण इथे लेमन टी भेटते. आता चहा वगैरे पिऊन झालाय, फोटो वगैरे काढून झाले आणि आता आम्ही निघालो कंटिन्यू करणार. आणि आपली गाडी तिकडे लावलेली आहे. आणि मला तुम्हाला मी एक गोष्ट इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन देतो. संगमेश्वर मधून तुम्ही मार्लेश्वरला जायला निघाल तर गाडी सावकाश चालवा. एक पर्यटन स्थळ असून सुद्धा इकडे रस्ते खूप खराब आहेत, रस्त्यांना खड्डे आहेत. गाडी सावकाश चालवा, चालवा तर तुम्ही सुखरूप पोहोचायला घ्या. सेफली गाडी चालवा, काय विषय नाही. सगळीकडे माझ्या घरात माझ्या मस्त गाडी पळवणं कधीतरी आपल्या अंगाशी येऊ शकतो. त्यामुळे गाडी सावकाश चालवा, रस्ते खूप बेकार आहेत, चालू काही खड्डे आहेत. गाड्या का थांबल्यात हे बघायला आम्ही उतरलोय. बघू शकता ती गाड्या थांबल्या आहेत. तर गाईज आम्ही उतरलो आणि गाड्या चालू झाल्या. दहशत भाई, दहशत. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. तर गाईज तुम्ही आता बघितलं असेल की आमचा धबधबा किती आहे. उतरल्या रोड चालू. गाईज काम चालू होतं, मुंजार रस्ता बंद आहे. सावकाश या, काम बिम चालू आहे तिकडे. तर गाइस ये देखो म्हैस, आपने कभी देखा नहीं होगा. तुम्ही तर कधी बघितलं नसेल. लुक ॲट साक्षी, विराजची गर्लफ्रेंड. लुक ॲट, अँड दिस इज फ्रेंड, साक्षी फ्रेंड प्रियंका. अँड इधर कमिंग सिया डिप्रेशन. डिप्रेशन में रहता हूँ हमेशा. गाय गाय. चप्पली राहिली. अरे छकुली दिसली नाही, साहिलची गर्लफ्रेंड कुठे दिसेल. गाईज असंच काय काय होत जाणार आहे. असं काय छोट्या छोट्या गोष्टी होत राहतात.
गाईस तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आपण उगाचच बाहेरच्या कंट्रीज मध्ये फिरायला लागलो. आपल्या कोकणातच काही एवढ्या सुंदर सुंदर स्पॉट आहेत ना, क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. की भाई तिथं गेला ना की काय वाईब वेगळीच असते. जसं की आता आम्ही मार्लेश्वरला आलो भाई, एवढी खतरनाक वाईब आहे ना. अच्छा, हमको सिखा रिया है. अच्छा. म्हणजे आज संडे आहे आणि गाड्या फुल, म्हणजे गाडी लावायला जागा नाही तिथे. पाठून बघू शकतो तुम्ही की रस्त्याला किती ट्रॅफिक आहे. तर आपलं कोकण एक्सप्लोर करा. नुसते कोकण बाहेरच्या पेक्षा ना आपल्या कोकणात सगळ्यात भारी स्पॉट आहेत ते तुम्ही कधी अनुभवले नसेल. आणि अनुभव गाईज आता गाडी पार्क केली आम्ही, म्हणजे आम्ही निघले हे आता आम्ही चाललोय दर्शनासाठी. मार्लेश्वर पोचल्यावरती गाडी बघू शकता की गर्दी किती आहे. आपल्यासोबत आपला भाव उरायला आहे. आणि गाईस तुम्हाला मी साहिली भेटली आहे, दाखवतोच तुम्हाला. ही बघा, ही बघा, ए बाबडी. कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? हाय गाईस, अशा तऱ्हेने आता आम्ही निघालो आहे. मला कुठं पण गेलं नाही, प्रत्येक गोष्ट फुकटची होती ती म्हणजे पंखीची हवा. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. बाकी काय नाही ते. पंखीची हवा फुकट आहे येता जाता रस्त्याला. दर्शन घेतल्यानंतर मी सुद्धा फोटो काढले. गाईज गर्दी, पब्लिक फुल ऑन आज. तर गाईज आपण मागाशी तिथं होतो, आता इथं आहे. आपल्याला एकत्र सोडतील ना तर गाडी पुढं सगळ्यांचा नेमकीच माणसं, जेवढी माणसं बाहेर येतील तेवढीच सेल्फी काढते. आता बघूया, आता आपण आतमध्ये जाणार आहे. मोबाईल आतमध्ये अलाउड नाही आहे, तरी पण बघू आपण घेऊन जाऊ. जमल्यास तर व्हिडिओ काढून. चला वाकून जायचं पटकन आतमध्ये. आणि डाव्या त्याला सारखं डाव्या त्याला तर गाईज थांब थांब थांब, असंच थांब असंच थांब. काय देवा. तर गाईज आता दर्शन घेऊन तर गाईज बघू शकता, जिथं फुकट तिथं आम्ही प्रकट. किती चल. विषय आहे का? त्याच्यात खवानी गुळ मिक्स आहे ना. गाईज काकीने आम्हाला एवढं प्रेमाने खायला दिलं. त्यांचे ऍड कर त्यांचे. जर मार्लेश्वरला आलात तर नक्की यांच्याकडून पेढा घ्या. काकींचं शॉप लागतं, ओमकार बेस्ट कंदी पेढे, तर नक्की विजिट करा. एक नंबर काका खूप प्रेमळ आहेत. त्यांनी आम्हाला भरपूर व्हरायटी काय काय खायला दिली. आणि मी त्यांच्याकडनं भरपूर काय काय खरेदी केली. बिलांची नागिन निघाली ट्याव ट्याव. साप आहे साप. डिप्रेशन. तर काय निघालं, दर्शन वगैरे चांगलं झाले. लवकर भेटली दर्शन, लाईन होती. आणि आता हळूहळू गर्दी वाढत चालली. सो इकडे आता तास धरत होतं. लवकर आला सकाळी तर लवकर दर्शन घेऊ, लेट घेऊ, त्याच्याशी गर्दी वाढत होते. आणि फुल एन्जॉय केला. पेढे घेतलेले आहे, पेढे वगैरे सगळं काय घेतलेलं आहे. त्यामुळं हा ब्लॉग इथं जीवन संपतो असं मी सांगणार नाही. गाईज आपला भाव आहे. आणि हा कुठून आलाय दादा तू?
छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर मधून आलाय आणि भाई त्याला आपल्याकडे जाम आवडतं. म्हणजे बघू शकतो घेऊन जाऊ तिथे. आपले माणसं आपल्या इकडे फिरत नाहीत. एक म्हणजे संभाजीनगर वरून लोक कोकणात फिरले आहेत आणि भावाला आहे ना आपल्याकडे येऊन एक नंबर वाटतं. तेव्हापासून भाव आपल्याला भेटले तेव्हापासून तो एकच म्हणजे सगळ्यात भारी चिपळूण विषय संपला. आंधी चिपळूण एक नंबरच होती आणि कोकण म्हटलं की विषयच संपलं. त्यामुळे नादच नाही करायचं. आज सकाळी पाऊस चालू नव्हता आपण इथून आलोय फायनली चिपळूण सावड्यात आहे. पाऊस एवढे डोंगर पडतो विचार नव्हतं सकाळपासून पाऊस होता. पाऊस चालू आहे. सगळे परफेक्ट होत आणि चांगले या ब्लॉग संपला आहे. बाय बाय.